कांदे पोहे कोणाला नाही आवडत, सगळ्यांनाच आवडतात. एक परफेक्ट ब्रेकफास्ट म्हणून याला ओळखलं जातं. लग्नासाठी मुलगी जरी बघायची म्हटली ना तरी कांदे पोह्यापासूनच सुरुवात होते. चला तर अगदी मऊसूद असे हे कांदे पोहे कसे बनवायचे पाहूयात. पोहे बनवताना तेलाचं प्रमाण थोडं जास्त लागतं, त्यामुळे इथे मी 3 चमचे म्हणजेच 3 पळी तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये एक छोटी वाटी शेंगदाणे मस्त खरपूस तळून घेतले. पोहे आपले आधीच भिजवून ठेवले होते, त्यामुळे त्यावरच मी हे शेंगदाणे काढलेले आहेत. तेल गरम झालं की लगेचच त्यामध्ये जिरं, मोहरी आणि मिरची घातली. कांदा आणि कढीपत्ता सुद्धा घातला. तेलाप्रमाणेच कांद्याचं प्रमाण सुद्धा इथे जास्त घ्यायचंय, त्यामुळेच पोहे आपले बराच वेळ मऊसूद राहतात. कांदा मिरची छान परतून झाल्या. आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली. हळद सुद्धा छान मिक्स करून घ्यायची. हळद मिक्स झाली की लगेच आपले शेंगदाणे आणि पोहे यामध्ये घालायचे. पोहे एक 5 मिनिटं आधीच छान भिजवून म्हणजे पाण्यामध्ये नाही भिजत घालायचे. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतेय मी. अगदी थोडंसं पाणी घालायचं, पोहे ओलवून घ्यायचे आणि लगेचच एक्सेस पाणी त्यातलं काढून टाकायचं आणि 5 मिनिटं तसेच सोडून द्यायचे त्याला. पोहे घातल्यावरती त्यावरती घातलं मीठ आणि थोडीशी साखर. साखर ऑप्शनल आहे, मला आवडते म्हणून मी घातलीये. तुम्हाला नसेल आवडत तर नाही घातली तरी चालेल. सगळे पोहे छान मिक्स केले. एक 2 मिनिटांसाठी छान अशी दणदणीत वाफ आणून दिली. वाफ आल्यावर झाकण काढलं. त्यावरती बारीक कापलेली कोथिंबीर घातली. हे पहा काय मस्त मोकळे मोकळे पोहे झालेत. कोथिंबीर वगैरे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. आता आपला गॅस बंद करायचा आणि पोहे सर्व्ह करायचे. वरतून परत कोथिंबीर गार्निश करायची आणि खोवलेलं खोबरं घालायचं. हे ओलं खोबरं आहे, ऑप्शनल आहे, हे सुद्धा नाही घातलं तरी चालणार आहे. आता यासोबत लिंबू नसेल तर कसं, लिंबू हा आलाच पाहिजे याबरोबर. आता हा लिंबू असं प्रत्येक प्लेट सोबत द्या किंवा मग पोहे तयार झाले की वरण एकत्रच सगळा लिंबू मिक्स करा, काहीच हरकत नाही.